आज माझ्या मतदारसंघामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काल काही आरोप केले, त्या आरोपाचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद आयोजित केली। मी सगळी आकडेवारी ही पत्रकार बांधवांच्या समोर मांडलेली आहे। मुळात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये SIRचं काम चालू व्हायच्या आधी म्हणजे 10 जून 2026 ला एकूण मतदारांची संख्या ही 3,03,202 इतकी होती। या 3,03,202 मतदारांपैकी 2,67,121 मतदारांचे EF फॉर्म हे आज सरकारकडे आलेले आहेत। जे परमनंटली शिफ्टेड मतदार आहेत त्यांची संख्या 22,263 आहे। जे मतदार आज हयात नाही आहेत अशांची संख्या 7,695 आहे। जे मतदार या प्रक्रियेमध्ये ॲब्सेंट होते त्यांची संख्या 1,554 आहे। आणि त्यामुळं जे दुबार मतदार आहेत, दुबार मतदारांची संख्या 4,528 आहे। आणि त्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे की 58,000 दुबार मतदार होते, हे धाधांत खोटं आहे। सगळी आकडेवारी ही प्रांत ऑफिसकडे उपलब्ध आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की प्रेसचे प्रतिनिधी म्हणून आपण सगळी माहिती प्रांत ऑफिसकडून घ्यावी। प्रांत ऑफिसकडनं माहिती घेतल्यानंतर आपल्याला असं कळेल की फक्त 4,528 हे दुबार मतदार होते। SIR मध्ये मतदान व्यवस्थित करण्यासाठीची जी प्रक्रिया झाली किंवा मतदान जे दुबार होतं ते कमी करण्यासाठी किंवा इतर मतदान कमी करण्यासाठी जी प्रक्रिया झाली ती पार पडलेली आहे। आणि त्यामुळं हे जे मतदार आले होते मतदान प्रक्रियेमध्ये हे मतदान आता कमी झालेलं आहे। पण हे जे खोटे आरोप होतात आहे की 58,000 होते, 46,000 होते, काय वेगवेगळे आकडे देतात, हे चुकीचं आहे। आणि त्यामुळं माझी आपल्याला दुसरं एक आपल्याला सांगणं आहे की देशामध्ये मतदान वाढीचं प्रमाण हे साधारणतः 8% आहे। आणि आपल्या मतदारसंघामध्ये 2009 ते 14 हे 9% जास्तनी मतदान वाढलं। 23,000 मतदान वाढलं। त्यानंतर 14 ते 19 याच्यामध्ये साधारण 5% आसपास मतदान वाढलं, 13,000 मतदान वाढलं। आणि 19 ते 24 हे 25,000 मतदान वाढलं, हे 8.92% आहे साधारणतः। आणि त्यामुळं मतदान वाढीची जो रेट आहे देशाचा त्याला अनुसरूनच आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मतदान वाढलेलं आहे। आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये निवडून येता आलं नाही म्हणून उगाच मतदान प्रक्रियेवर आक्षेप त्यांनी घेणं हे योग्य नाही, त्यांना हे शोभत नाही। तुम्ही 2दा निवडून आला त्यावेळेला EVM वरच निवडून आला। तुम्ही 2014 साली कसा निवडून आला? EVM मशीनच होतं ना। मग त्यावेळेस EVM मशीन हॅक झालं नाही का? मग 2019ला निवडून आला त्यावेळेस EVM मशीन हॅक झालं नाही का? म्हणजे ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेला EVM मशीन हॅक झालं, त्यावेळेला बोगस मतदार आले। म्हणजे जनतेने जो कौल दिलाय तो कौल तुम्हाला अजून मान्य करता आलेला नाही। मान्य करा, तुमचा पराभव झालेला आहे, लोकांनी तुम्हाला नाकारलेला आहे, हे ते मान्य करत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं होत राहील।